नमस्कार, मी पंजाब डक. आता 21 ते 30 दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा चांगला मोसमी पाऊस येणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्या भागाची पेरणी देखील होणार आहे आणि कापसाच्या लागवडी देखील होणार आहे. म्हणून माझं तरी म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी घाबरू नये. एल निनो वगैरे काही नाही. काय होणार, सुरुवातीपासूनच मी म्हणलो ना 3 टप्प्यामध्ये पाऊस पडणार आहे. एक 7 ते 14 मध्ये, म्हणजे आज 14 तारीख आहे, तर 7 ते 14 मध्ये काही भागात पडेल. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की 21 ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडणार आहे. तर त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातल्या जवळपास 70-80% लोकांच्या पेरण्या होतील आणि लागवडी होतील. आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 7 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे, पुन्हा राहिलेल्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना यावर्षी एल निनो नाही, दुष्काळ नाही, पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे. मात्र सगळे पिकं चांगले येणार आहे. काही घाबरून जायची चिंता नाही. पाऊस काय होणार आहे, फक्त काय होणार आहे, टप्प्याटप्प्यानं पडणार आहे. आणि जिथं पडला त्यांच्या पेरण्या होतील. ज्यांच्या जमिनीमध्ये ईदभर ओल गेली त्यांच्या पेरण्या देखील सुरू होतील. असं हे पाऊस काय होणार आहे 18 तारखेपासून, म्हणजे 18 जून पासून पुन्हा आणखीन काय होणार, दररोज वेगवेगळ्या भागात काय होणार आहे ते पाऊस पडत राहणार आहे. आणि ज्यांच्याकडे जास्त पाऊस होईल ते मग ते शेतकरी पेरणीचा निर्णय घेतील. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. परत एकदा सांगतो, 2026ला सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. जून मध्ये थोडाफार कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. काही चिंता करायची गरज नाही. एल निनो नसता, काही नसतं. तुम्हाला सांगू इच्छितो, दरवर्षी काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकेली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकेला आणि पावसाळा 22 दिवस पुढे सरकेला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो, 7 जूनला येतो. तर दरवर्षी हे निसर्ग 22 दिवस पाऊस उशिरा येणार. म्हणून म्हणतो दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे. आणि यावर्षी देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्याची पेरणी होईल आणि सगळ्या शेतकऱ्याच्या लागवडी देखील होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस येत राहणार आहे. तुम्ही बघा, आता मध्ये हे दररोज पाहताना हे 14 पासून पण देखील बऱ्याच भागामध्ये, आज देखील ना विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला त्या परिसरामध्ये आज देखील म्हणजे चांगल्या स्वरूपात विदर्भात, पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. पश्चिम विदर्भात देखील काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आज देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील आज विखुरलेल्या स्वरूपात, सगळीकडे नाही पडणार पण भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसाच काय होणार आहे, हे पाऊस 18 जून पासून दररोज एक दिवस वाढत वाढत असं चांगलं जाणार आहे. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, 21 जून ते 29 जून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पाऊस पडणार आहे, सगळ्यांच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता फक्त धीर ठेवा. पाऊस येणार आहे, पाऊस पावसाचं काम करतो. म्हणून आपण देखील बरेच जण असे म्हणालेत की दुष्काळ पडेल, दुष्काळ वगैरे काही पडणार आहे. तुम्ही बघा, जूनच्या